महायुतीच्या सभेला आता महायुतीच्या पक्षांमधील कार्यकर्ते यायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये महाराष्ट्र सैनिक असतील, भाजपचे कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, ते यायला सुरुवात झालेली आहे। आजच्या सभेबद्दल फार उत्सुकता त्यांना आहे। काय नक्की त्यांच्या भावना आहेत हेच आपण जाणून घेणार आहोत। सभा सुरू होण्यापूर्वी आलेला आहात, काय अपेक्षा आहेत आजच्या सभेकडून, कसं पाहताय? 2024 निवडणुकीसाठी आज एक महासंगम या शिवतीर्थापर आलेली आहे आणि हा महासंगमला हिंदुत्वाची एक लाट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजसाहेब ठाकरे यांचं संयुक्त आव्हान आज या शिवतीर्थावर होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेंना तुम्ही यापूर्वी देखील आलेला आहात, मात्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील स्टेजवर असणार आहेत। दोन हिंदुत्ववादी चेहरे सोबत असणार आहेत, कसं पाहताय याकडे? खूप आकुलताने आम्ही वाट पाहतात, कारण ते आदरणीय राजसाहेबांनी जेव्हा पाठिंबा जाहीर केला आहे त्यानंतर आज पहिल्यांदा आपण बघतो, इव्हन इतिहासात आज पहिल्यांदा बघतो की राजसाहेब ठाकरे आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी एकत्र आज येणार आहेत। दोन्ही खूप चांगले वक्ता आहेत आणि त्यांना ऐकायला पूर्ण देशभर उत्सुकता असते, आम्हालाही तेच आहे। उत्सुकतेपोटी तुम्ही आलेला आहात, मात्र तुमच्या नेत्यांवर आरोप होतात की सुपारीबाज आहेत, हे निवडणुकीनंतर कुठेही दिसणार नाहीत, कसं पाहताय? तुम्ही सभेला आलेलात नाही, त्यांच्या हिंदुत्वाचा राजसाहेबांनी जेव्हा अजेंडा घेतल्यापासून त्यांच्या पोटदुखी चालू झालेली आहे, त्यामुळे त्यांनी हिंदुत्वाचा विषय सोडलेला आहे। आम्ही हिंदुत्वाला सोडलं नाही आहे, त्यामुळे आम्ही नरेंद्र मोदीला हिंदुत्वासाठी सपोर्ट केलेला आहे। त्यामुळे आमचं जे साहेब बोलतील त्याच्या आम्ही हिंदुत्वाने पुढे जाऊ। हिंदुत्वासाठी हे सगळे महाराष्ट्र सैनिक देखील आलेले आहेत, भाजपचे देखील कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत। तुमची काय भावना आहेत? तुमच्या नेत्यांवर टीका होते की 4 जून नंतर पंतप्रधान कुठे दिसणारच नाही, उद्धव ठाकरे असं म्हणतायत, आणि त्याच सभेला तुम्ही आज आलेलात मोदींच्या। उद्धव ठाकरेंबद्दल बोलण्या एवढा मोठा नाही, पण मी नक्की सांगतो की उद्धव साहेब जे स्वप्न बघतात त्यांचं स्वप्न कधी पूर्ण होणार नाही। या देशाचे 10 वर्ष ज्यांनी राज्य केलेलं आहे नरेंद्रभाई मोदींनी, तेच पुढचे 5 वर्ष आणि पुढचे अजून 15 वर्ष भाजपचं सरकार असेल, जे देशाला प्रगतिशील व सगळ्या गोष्टींमध्ये सुसह्य असेल असं सरकार बनवतील। या सभेनंतर काही परिणाम होईल असं वाटतंय तुम्हाला? 100% परिणाम होईल, 1000% परिणाम होईल। कारण सध्याच्या भारतातला जो युवा वर्ग आहे, प्रथमतः वोट करणारा, तो देखील मोदींचा फॅन आहे। जागतिक स्तरावरती मोदींनी जे काय काम केलेलं आहे ते सर्वांनी पाहिलेलं आहे, त्यामुळे त्याचा 100% परिणाम होईल। 12% या सभेचा परिणाम होईल असं या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत। महायुतीची सभा दादर येथे पार पडते आणि कार्यकर्ते यायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो शिवतीर्थाच्या बाजूला या ठिकाणी एक एक करून पोलीस सिक्युरिटीनुसार पोलीस प्रत्येकाचा आय कार्ड चेक करत आहेत आणि त्यानंतरच आतमध्ये हे सभेसाठी सोडताना आपल्याला पाहायला मिळतात। पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत, त्यामुळे विशेष अशी सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक कार्यकर्ते जे येत आहेत त्यांच्या जे आय कार्ड आहे ते तपासल्याशिवाय या ठिकाणी आतमध्ये देखील जाऊ दिलं जात नाहीये। कॅमेरामन अनुप रस्तोगीसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।